खूप दिवसांपासनं मिसिंग लिंकवर जाण्याची इच्छा होती आणि आज तो योग आलेला आहे. आज आपण एक्सप्रेस हायवेनी मिसिंग लिंकची पाहणी करायला जाणार आहोत. चला. एक्सप्रेस वेवर आहे, प्रचंड प्रमाणात पाऊस आहे, प्रचंड प्रमाणात. ते बघा, पुढे बघा. अतिशय सुंदर क्लायमेट आहे, सुंदर क्लास. मिसिंग लिंकची ही सुरुवात आहे. इथून मिसिंग लिंकचा रोड सुरू होतो आणि इथूनच आपण आता बोगद्यात शिरतो. अतिशय सुंदर असा रस्ता बनवलेला आहे. जो काही रस्ता बनवलाय त्याबद्दल करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे. जनतेच्या 7,000 कोटी हे सार्थक लागलेत असं म्हणायला हरकत नाही. अतिशय उत्तम रस्ता बांधलाय फडणवीस साहेब. खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो. अतिशय उत्तम रस्ता बांधलेला आहे. क्लास क्लास, अतिशय उत्तम रोड. एक्सप्रेस वेच्या मिसिंग लिंकच्या टनल मध्ये आहे. अतिशय उत्तम रस्ता बांधलेला आहे. जनतेचे 7,000 कोटी हे व्हॅल्यू ऑफ मनी म्हटलं तरी हरकत नाही. अतिशय उत्तम रोड आहे. रोडला कुठेच खड्डा नाहीये आणि अतिशय पॉश असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. फडणवीस साहेब खरंच मनापासून धन्यवाद. असे रस्ते जर भारतामध्ये सगळीकडेच झाले तर विषयच नाही, म्हणजे अप्रतिम. मिसिंग लिंकच्या तिथे पाऊस नसला तर बरं होईल, म्हणजे मिसिंग लिंकचं पण आपल्याला शूटिंग घेता येईल. मी आज बऱ्याच वर्षांनंतर एक्सप्रेस वेवर ड्रायव्हिंग करतोय. जवळपास 10-12 वर्षानंतर मी आज ड्रायव्हिंग करतोय एक्सप्रेस वेवर. अतिशय सुंदर रस्ता. सरकारने एखादं काम केलं तर त्याचं कौतुकही करायलाच हवं, याच्यात कुठंच दुमत नाही. फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये असं स्टेटमेंट दिलं की जी लोक बोंब मारतायत त्यांना कोणी ओळख ठेवणार नाही किंवा त्यांना कोणी लक्षात ठेवणार नाही, पण हा जेव्हा रस्ता राहील त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव नेहमीच घेतलं जाईल. याच्यात कुठंच दुमत नाही की हे तुमच्या कालखंडामध्ये झालं, पण तुमच्या नावापेक्षा पण जनतेचं नाव घ्या ना फडणवीस साहेब. कळलं का? आज जनता गमगुमान तुम्ही जे टॅक्सेस लादता त्या टॅक्सेसमधनंच तर आज तुम्ही हे करू शकताय. तुम्ही हे काही स्वतःच्या पैशांमधनं तर तुम्ही लोक करत नाहीत. मग सारखा उदो राजकारण्यांचा कशाला? कधी कधी जनतेचं पण कौतुक करा. आज जनता गपगुमान इमानदारीने टॅक्सेस भरते, त्याच्यामुळे आपण विकास करू शकतो फडणवीस साहेब. कळलं का? मला तुम्ही जे काही काम झालेलं आहे, म्हणजे जो काही आता हा मिसिंग लिंकचा मी टनलमधनं पास होतोय, अतिशय उत्तम रस्ता आहे. मी कधी चांगल्या कामाला चांगलंच म्हणतो. मी कधी त्याचा द्वेष किंवा विरोध, नेहमी विरोधाला सारखं विरोधच करत राहायचं अशी माझी स्ट्रॅटर्जी नाही, पण जनतेचं कौतुक केलं पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे फडणवीस साहेब. आणि जो काही एक्सप्रेसवेच्या तिथे मिसिंग लिंकच्या पुढे जो काही काल परवा दरड कोसळली, या विषयावर मी आजपर्यंत बोललो नव्हतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 100% मार्कांनी कोण पास झालंय? कोण पास झालंय? कोणीच नाही. त्यामुळं छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहणार, याच्यात कुठंच दुमत नाही.
फडणवीस साहेब, तुम्ही दुसरं जे स्टेटमेंट दिलं की पहिली लेअर जायची, दुसरी लेअर जायची, या सगळ्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये दगावला नाही म्हणून ठीक आहे, पण जर समजा दगावला असता तर आपण काय केलं असतं? त्यामुळं काही गोष्टींचा विचार करून स्टेटमेंट द्यावा फडणवीस साहेब. आपण मुख्यमंत्री आहात, म्हणजे कळलं का? आपण काही तुम्ही माझ्यासारखे काही एक सामान्य नागरिक नाही आहात. तुम्ही आज खूप विचार करून स्टेटमेंट दिले पाहिजे. खूप छान. म्हणजे पुढचा टनल वगैरे बघितला तर म्हणजे साईडला लावलेले व्हाईट लाईट्स वगैरे जर पाहिले तर अतिशय उत्तम वाटतात ते लाईट्स. आणि खूप मोठा टनल आहे, म्हणजे एवढा मोठा टनल मी फर्स्ट टाइम बघतोय मी माझ्या लाईफमध्ये. आणि रोडचं जे काही लेवलिंग केलंय ते अतिशय सुंदर लेवलिंग केलेलं आहे. जबरदस्त, खूप छान, खूप छान. या मिसिंग लिंकच्या रोडवर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं, ज्या देशी परदेशी संस्थांनी याच्यावर ज्यांनी काम केलं, मी त्यांचे मनापासून आभार मानतो की एवढा सुंदर रस्ता त्यांनी आमच्यासाठी दिलेला आहे. आणि याच्यावर ज्यांनी खूप मेहनत घेतली, हे करत असताना कोणाला काही दुखापत वगैरे सगळी झालेली असेल, एवढं मोठं काम काही एखाद्याच्या दुखापतीविना होणं इम्पॉसिबल आहे. जर कोणी याच्यात त्यांचं बलिदान गेलं असेल किंवा काही कुणाला त्याच्यात दुखापत झाली असेल आणि दुखापत होऊन सुद्धा याच्यावर त्यांनी काम केलेलं असेल, या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या छोट्यातल्या छोट्या कामगाराचे पण मी मनापासून आभार मानतो. कारण की हा जो काही मिसिंग लिंकचा टनल एवढा मोठा बांधण्यात आलेला आहे, हा आयुष्यभरासाठी जनतेला मिळालेला खूप मोठा प्रसादच म्हणावा लागेल सरकारकडनं. ज्या मिसिंग लिंकच्या केबलचा मी जो फ्लायओव्हरची आपण नेहमी व्हिडिओ बघतो, तो फ्लायओव्हर आय थिंक आलेला दिसतोय. आणि माझी इच्छा असेल की तिथं पाऊस नसला तर अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. जसंही आपण टनलमधनं बाहेर पडतो, धुकं बघू शकता, प्रचंड प्रमाणात धुकं आहे. पाऊसही सुरू आहे. पुढच्या गाड्या अक्षरशः दिसत नाहीयेत आणि मिसिंग लिंक आहे. आपण मिसिंग लिंकवर पोहोचलेलो आहे. अतिशय सुंदर बांधण्यात आलेलं आहे. क्लास. मी नियमांचं उल्लंघन करणार नाही, त्यामुळं मिसिंग लिंकवर मी थांबणार नाही. पण जो काही हा फ्लायओव्हर बांधण्यात आलेला आहे, अतिशय उत्तम बांधण्यात आलेला आहे. त्यामुळं प्रशासनाचं मी कौतुक करतो. आणि मिसिंग लिंकच्या तिथे जी काही दरड कोसळली होती, ते कसं आहे, थोडंफार मार्काने 1-2% जर एखादा फेल झाला तर एवढा रागरगोटा धरायची गरज नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात कुणाच्या जीविताची हानी झाली नाही, हे सगळ्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. थोडंफार झालंच नुकसान तर सहन करून घ्यायचं, असं माझं सगळ्यांनाच मत आहे. आता काय करणार, एवढं मोठं प्रोजेक्ट उभं करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. म्हणजे काम करत असताना होतात छोट्या मोठ्या चुकामाका होतात, आपण समजून घेतलं पाहिजे. पण एनिवे 7,000 कोटी जे काही या प्रोजेक्टसाठी लागलेले आहेत ते जनतेच्या पैशातनं लागलेले. जनता गपगुमान इमानदारीने जे टॅक्सेस भरते, त्यामुळं या सगळ्या मिसिंग लिंकसाठी जे 7,000 कोटी जनतेचे लागले, त्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो की अशाच पद्धतीने सरकारच्या इमानदारीने आपण टॅक्सेस भरत राहिलो तर सरकार आपल्याला अशा चांगल्या सोयीसुविधा देत राहील आणि आपण उत्तम प्रकारे आपल्या देशाला पुढं नेत जाऊ. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून काम केलं पाहिजे. मिसिंग लिंकचा रस्ता म्हणजे जो काही नवीन बांधण्यात आलेला होता तो संपलेला आहे. माझा असा अंदाज आहे. हा जुना रस्ता साईडने जातोय आणि लवकरच आपण जुन्या एक्सप्रेसवेला आपण जॉईन होणार आहोत.
फडणवीस साहेब, तुम्ही विधानसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा मांडला होता, ज्या विषयावर आता मला यायचं आहे. मी आता तुमचा जो काही हा रोड बांधला, मी त्याचं कौतुक केलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही असं म्हटलं की या मिसिंग लिंकसाठी 2014च्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव आला होता, पण त्यांनी काही ना काहीतरी कारणं देऊन हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला. फडणवीस साहेब, मला सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्नाचं उत्तर द्या. एक्सप्रेसवेचं बांधकाम कधी सुरू झालं आणि कोणाच्या कालखंडात सुरू झालं? कळलं का? एक्सप्रेसवे हा सगळ्याच्या सगळा नितीन गडकरीजींनी उभा केलेला होता. नितीन गडकरीजींनी जेव्हा एक्सप्रेसवे बांधायला सुरू केला त्यावेळेस जिथनं आता हा मिसिंग लिंक गेलाय, हा रूट नितीन गडकरीजींना माहिती नव्हता का? हां, नितीन गडकरीजींना, म्हणजे माझा ट्रॅव्हलचा व्यवसाय होता. एक्सप्रेसवे जो काही डेव्हलप झाला त्यावेळेस माझा ट्रॅव्हलचा व्यवसाय असल्याकारणाने त्यावेळेस एक्सप्रेसवेनी जाणं येणं माझं प्रचंड प्रमाणात होतं. त्यावेळेसच्या सगळ्या बातम्या आणि त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. आता कसं आहे की त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं की आज मला असे व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमचे कान उघडणी करण्याची वेळ येईल. पण हा रस्ता त्यावेळेसही नितीन गडकरीजींना माहिती होता. पण इथला रस्ता हा मिसिंग लिंकच्या इथनं जो काही ट्रॅक आत्ता तुम्ही नव्याने बनवलाय आणि त्याचं कौतुक आणि क्रेडिट फडणवीस साहेब तुम्ही स्वतःवर घेताय. फडणवीस साहेब, स्पष्टपणे सांगतो, त्यावेळेस हा रस्ता नितीन गडकरीजींनी का केला नाही याचं स्पष्टीकरण तुम्ही द्याल का? फडणवीस साहेब, तुम्ही याचं स्पष्टीकरण देणार नाही, पण याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो. तुम्हाला भारतीय जनता पार्टीला नेहमीच उद्योगपत्यांबद्दल खूप पुळका आहे. उद्योगपत्यांचं कुठलं प्रोजेक्ट असेल तर उद्योगपत्यांच्या प्रोजेक्टला कुठंही धक्का लागू नये यासाठी फडणवीस साहेब तुम्ही प्रयत्न करत असतात. तुमचं भारतीय जनता पार्टी त्याचा प्रयत्न करत असते. ज्यावेळेस नितीन गडकरीजींनी एक्सप्रेसवेचं काम सुरू केलं त्यावेळेस लोणावळ्यामध्ये आंबे व्हॅली होती, बरं का, सहारा ग्रुपची. सुब्रत रॉय यांची आंबे व्हॅली होती. जिथून हा टनल गेलाय त्या टनलमुळं आंबे व्हॅलीला कुठंतरी अडचण निर्माण झाली असती. यामुळं हा एक्सप्रेस हायवे दुसऱ्या बाजूने वळवून घेण्यात आला होता असा माझा अंदाज नाही. असं मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो की असंच घडलं होतं. पण प्रॉब्लेम असा आहे ना की या सगळ्या गोष्टी ऑन पेपर तुम्ही आणत नाहीत, तुम्ही जाणीवपूर्वक आणत नाहीत. उद्योगपत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता, उद्योगपत्यांचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता, उद्योगपत्यांचंच फक्त भलं करण्याचा प्रयत्न करता. सामान्य जनतेचं भलं, तुम्ही कुठलेही राजकारणी असाल ना, मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजपचे असो, तुम्ही महाराज सामान्य जनतेसाठी फार कमी काम करता. कळलं का? हा आत्ताचा जो काही फ्लायओव्हर मी आत्ता दाखवलाय तो अतिशय उत्तम झाला, याच्यात कुठंच दुमत नाही. पण ह्याच्यामध्ये जी काही आडकाठी झाली, म्हणजे हा जो रोड आज तुम्ही बनवलाय, हा रोड खरं तर ज्यावेळेस एक्सप्रेसवे झाला होता ना, हा त्यावेळेसच कंप्लीट व्हायला पाहिजे होता. पण त्यावेळेस सुब्रत रॉयच्या आंबे व्हॅलीसाठी हा रोड मोठ्या प्रमाणात वळवण्यात आला आणि आज अनेक वर्ष लोक या सगळ्या गोष्टीमुळे ट्रॅफिकमध्ये अडकली. याचं स्पष्टीकरण नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला द्यावं लागेल. कारण त्यावेळेस पण तुमचं युतीचं सरकार होतं, शिवसेना आणि भाजपची युती होती महाराष्ट्रामध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती एक्सप्रेसवे बांधण्याची. कळलं का? नितीन गडकरीजींनी एक्सप्रेसवे बांधायला सुरुवात केली होती, त्यांचंही मी कौतुक त्यावेळेस केलं होतं. त्यावेळेस मी फेसबुकवर बोलत होतो. आज फेसबुकवर त्या सगळ्या गोष्टी टाईप करणं किंवा टायपिंग करून पोस्ट करणं इम्पॉसिबल आहे, मला जमत नाही, डोळ्याला चष्मा लागल्या कारणाने. त्यामुळं आज मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं, त्यावेळेसच हा जो काही मिसिंग लिंकचा ट्रॅक होता तो ट्रॅक अवेलेबल होता, पण सुब्रत रॉयच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही रोड वळवून घेतला आणि एवढ्या दिवस जनतेला वेटीस धरलं. हे फडणवीस साहेब तुम्हाला आणि नितीन गडकरीजींना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मान्य करावं लागेल. धन्यवाद.